जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेतच आहे. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये माझ्या. तर आज आपण चाललो आहे वरी. वरी म्हणजे ऊस लागवड करणारे माणसं आहेत ते. त्यांना दिलं होतं गुत्त. सऱ्या तोडायला आले ते सऱ्या. वरचं समजा तोडून झाले. 3 नंबरचं तुकडं तोडायचं राहिलं होतं. आणि आता आली फिरंगा आईची जत्रा आहे आता 11 आणि 12 तारखेला. त्यामुळे ती काय घेत नाही म्हणजे आबाळ भरलेलं आहे. तोडून झालं म्हणजे कोणा टेन्शन नाही ना, पाऊस जरी झाला तरी. बोलू आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करू, काय म्हणते ते बोलू. नाही सा चलो. अरे बापू दादा, पप्पू दादा लागण कधी सुरू करायची आमची? मंगळवारी होय. सोमवारी नाही का? यात्रा झाली होय. आणि तू तर बकरा घेतला म्हणून मोठा. हो, जत्रा जोरात आहे ना मग हरशी. काय खरं नाही गाड्या. पांगी जरा मी तर येणारच की. पांगी अलीकडे पाणी बसलं पाहिजे पप्पू दादा. पाणी नाही बसत. अलीकडे जरा पसराव. पलीकडे बाजू का? सचिन काय खरं नाही गाड्या. पाईप मोडची सचिन. का नाही हो, झोपलो तशी मी. झोपलो तर म्हणलं तुमचा व्हिडिओ पाठवतो वरी आहे. हां, हे आमची कुत्ती करीत बघा. हां, ऊस लागण करणारे हे आपले गुत्ते करीत. गुत्ते घेतले त्याने. आणि काय ऊस लावायचं लांबच राहिलं. आता जत्रा आली जवळ. हां, बकरी कापायची आता. जत्राला या म्हणते जेवायला. हो, वडा थोडं पाणी जाण्याचं. तिकडलं मी ओढून दिलं तुम्हाला. तोडलं का ती? तिकडं ते कल्पिटर मारलं नव्हतं आपलं ही. तर मी ओढून घेतलं. तर तुम्हाला म्हणलं कशाला दिलं मारून. तर घ्या ना उसरून. घ्या ना उसरून कसं तरी आपलं. आणि चालू करा लागण. पप्पू दादा आपली करा वाघ बीक तयार. नक्की नाही मी सांगतो ना ह्याच्या वय जाऊ नये, जाऊ दे. नाही ह्याच्या वय जाऊ नये. त्याच्यावरच आहे. पलीकडे 2 आणि ह्या 2 बरोबर त्याच्या वय. पाठ कसं काय होईल आपला? पाठ कसं काय होईल? तुम्हाला ह्या लाईनला पाणी कुठून येणार? तिकडनं काय दंड सोडलं की? दंड तिथे बी सोडला, इथे बी सोडला, अडचण नाही आहे की इकडं नाही पाणी जात. हा तीच म्हणा. हां, तिकडनं फिरून पाणी येते. हिथलं तोडा की. हे 4 मोकळे करा हिथले. हे करता हां, आणि ही 2 आहेत ना, ही 2 आहेत ना. तर हे असं उभ्यानं भिजतं आणि ते दंडानं पाणी येऊन ही 2 तोडा मोकळे करा. ते तिकडनं भिजतं ते. ही कलं कसं केलं होती बघतो मी जरा. ह्या बरोबर आहे. नाही तिकडनं इकडं नाही येत.